प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे। या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली। या पाहणीत हरकती येण्यापूर्वीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आलंय। ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 1614 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवलाय। या प्रस्तावात 303 वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित 421 वृक्षांचं पुनरोपण करण्याची नोंद आहे। पुनरोपणाचं ठिकाण, देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही। या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगा, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरीमाड, कडुलिंब, चाफा, उंबर यांसारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे। या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान, राजेश सटम, दीपक क्षत्रिय इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसराची पाहणी केली। तसंच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिलं। या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचं निदर्शनास आले। अतिशय जुनी झाडंही तोडण्यात आली असल्याचं यावेळेस दिसून आले। या संदर्भात प्रधान म्हणाले की देशातील सर्वात मोठं मनोरुग्णालय या ठिकाणी उभं राहणार आहे किंवा रेल्वेचं विस्तारीकरण होणार आहे याचा आम्हाला कौतुकच आहे, किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करतोय। पण शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। 24 नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि त्या आधीच झाडं तोडली जात आहेत। झाडाच्या फांद्या तोडायच्या असतील तर परवानगी घ्यावी लागते। इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओक यांनी झाडं तोडणं हे खुनासारखं आहे असं म्हटलं होतं। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत। या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार आहोत असंही प्रधान म्हणाले। ताजा असताना ठाण्यामध्ये देखील वृक्षांची कत्तल केली जाणार आहे असं समजलं जात आहे। काय वाटतं एकंदरीत कशा प्रकारचा तुमची पुढची भूमिका असणार आहे संदर्भात? तपोवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत 734 झाडं तोडण्याचं एक प्रपोजल PWDनी ठाणे महानगरपालिकेला दिलं। ठाणे महानगरपालिकेने 24 नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की 7 दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा। आता आज आम्ही 8 डिसेंबरला या ठिकाणी आलो आहे, म्हणजे तो वेळ संपल्यानंतर 7-8 दिवसात आम्ही आलो आहे। मी तुम्हाला किमान 100, 150, 200 झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत। मग मला एक सांगा, ही काय ह्या गेल्या 7 दिवसात तोडलेली झाडं आहेत का? तर नाही। हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं, दाखवण्यापुरतं वेळ देणं, पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचं त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ते सांगताना असं सांगतात की 303 झाडं ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि 431-34 झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू। माझा प्रश्न TMCला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलंय ते मला दाखवा। या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे, त्याच्यात 15 झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे। आम्हाला दाखवा ही 15 झाडं कुठली आणि ह्या 15 झाडांमधलं एकही झाड तर तोडत नाही ना, हेही आम्हाला कळून द्या।